तर हां, आपण आता म्हणजे दिवसभर जे आपल्याला इफेक्ट करायचा होता त्याचे आपण नोट्स वगैरे बनवून तो इफेक्ट एकदम बेसिकपासून ते एकदम म्हणजे एंडपर्यंत तो इफेक्ट छोटाच आहे, एवढा काय मोठा नाही, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत की प्री कंपोजिशन वगैरे या सगळ्या गोष्टी, की फ्रेम्स वगैरे ज्याबद्दल त्या ट्युटोरियल्समध्ये एकदम डिटेल्स सांगितलं होतं आणि त्या डिटेल्स मी नोट्स करून ठेवल्यात. कारण की ज्या चुका मी आधी केल्या आहेत, ज्या अगोदर चुका झाल्या आहेत की छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या, नंतर ना त्या गोष्टीच विसरायला होतात आणि मग पुढे जाऊन खूप महागात पडतं. तर छोट्या छोट्या गोष्टी आता नोट्स करून ठेवल्यात, तर तुम्हाला मी दाखवतो की कसं केलं आहे आणि काय केलं आहे. तोपर्यंत आत्ता आपण जाऊया पूजा करायला, कारण खूप लेट झाला आज. तर भेटूया ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 17मध्ये. तर ज्यांनी मित्रांनो कालचा ब्लॉग बघितला आजीचा, त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा की त्यांना अजून नक्की काय बघायला आवडेल, जे फॅमिली रिलेटेड असेल किंवा कुठली रेसिपी बघायला आवडेल किंवा आजीच्या रिलेटेड अजून काही गोष्टी बघायला आवडतील, तर जे नक्की कळवा मला. आणि मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 17मध्ये. तर आज आहे मित्रांनो आपल्याकडे आपण एक आहे ना स्पेशल रेसिपी करणार आहे, जी फक्त आपल्या आजीलाच जमते. तर ती आपण आज एक्सप्लोअर करणार आहे की कशी त्याची सुरुवात असते, कसं ते प्रोसेस असते, कसं ते केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण आज एक छोटासा एक टीजर आहे, बाकी काही काम नाही आहे. तर आपण आता वेडिंग सीझन संपत आला आहे, तर आपल्याकडे एवढं जास्त काही काम नाही आहे. तर जेवढा वेळ आपल्याला स्वतःला देता येईल तेवढा वेळ चांगला आहे. आणि म्हणजे हा वेळ आहे की आपण स्वतःवर काम करू शकतो, स्वतःला डेव्हलप करू शकतो. कामाचा लोड कमी असतो या दिवसांमध्ये. तर लेट सी, बघूया आपण की कसं होतं आहे, काय होतं आहे आणि काय काय करायला भेटते आज. तर मी तुम्हाला सगळ्या प्रोसेस दाखवणार आहे की मी काय करतो आणि काय नाही ते. तर आता आपण जाऊया पहिले तर पूजेला, कारण लेट झाला आहे भरपूर. तर भेटूया ब्लॉगमध्ये. या जेवायला, आज जेवायला आहे मटण, भाकरी, मिरचीचे भजे, अंडी, कांदा आणि या 2 बायका या जेवायला. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 7, झालं आहे खूपच लेट. आणि बाहेर तुम्ही बघू शकताय, बघा कसं पिवळं झालं आहे. तर हां, आपण आत्ता म्हणजे दिवसभर जे आपल्याला इफेक्ट करायचा होता त्याचे आपण नोट्स वगैरे बनवून तो इफेक्ट एकदम बेसिकपासून ते एकदम म्हणजे एंडपर्यंत तो इफेक्ट छोटाच आहे, एवढा काय मोठा नाही, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत की प्री कंपोजिशन वगैरे या सगळ्या गोष्टी, की फ्रेम्स वगैरे ज्याबद्दल त्या ट्युटोरियल्समध्ये एकदम डिटेल्स सांगितलं होतं आणि त्या डिटेल्स मी नोट्स करून ठेवल्यात. कारण की ज्या चुका मी आधी केल्या आहेत, ज्या अगोदर चुका झाल्या आहेत की छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या, नंतर ना त्या गोष्टीच विसरायला होतात आणि मग पुढे जाऊन खूप महागात पडतं. तर छोट्या छोट्या गोष्टी आता नोट्स करून ठेवल्यात, तर तुम्हाला मी दाखवतो की कसं केलं आहे आणि काय केलं आहे. तोपर्यंत आत्ता आपण जाऊया पूजा करायला, कारण खूप लेट झाला आज. तर भेटूया ब्लॉगमध्ये. आपल्या चेहऱ्यावर जास्त असं येल्लो लाल झालं आहे बघा. ह्याच्यात एवढं दिसत नाही.
आपण हा इफेक्ट तयार करणार आहे. एक हे बघा, हा झूम इन झूम आउट हा इफेक्ट आपल्याला तयार करायचा आहे. पण ह्याच्यासाठी ह्याच्यात अजून बाकी आहे, हे अर्धच आहे. अजून एक 10-15 मिनिटाच्या नोट्स बाकी आहेत. एवढ्या नोट्स तयार कराव्या लागल्यात एवढ्या छोट्या इफेक्टसाठी. तर म्हणजे असं आहे की एकदम बेसिक गोष्टीपासून आहे. एकदम बेसिक की फ्रेम, कॉम्पोजिशन काय आहे, प्री कॉम्पोजिशन काय आहे, की फ्रेम्स काय आहे, की फ्रेम कशा वर्क करतात, कसं स्केल, रोटेशन, पोझिशन, ॲनिमेशन कसं आहे, बेसिक ॲनिमेशन कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टीचं एकदम बेसिक इन डिटेल नॉलेज आहे. इन डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये सांगितलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आता नोट करून ठेवल्या आहेत. जसं मी मागाशी तुम्हाला बोललो की या गोष्टी नंतरनं विसरायला होतात पुढे जाऊन, की वर्क काय करतात. ॲक्च्युली एकदम छोट्या गोष्टी आहेत, पण त्या वर्क कशा करतात आणि काय कामाला येतात, कुठे आपण त्या यूज करू शकतो, या गोष्टीचं आहे ना पुढे जाऊन विसरायला होतात. तात्पुरतं शिकवल्यावर तेवढ्यापुरतं लक्षात राहतं, त्याच्यानंतर ना आपण विसरतो. जर कोणी क्लास करत असेल, कोण मॅकमध्ये असेल, कोण आरिनामध्ये असेल किंवा काय, तर त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाची टीप म्हणजे की त्यांनी जेवढं पण आहे ना सगळं नोट करून ठेवावं. कारण की या गोष्टी पुढे जाऊन खूप तुम्हाला कामाला येणार आहेत. आणि तुम्ही छोट्यातल्या छोट्या ॲनिमेशन पण जरी कराल ना, तरी या गोष्टी तुम्हाला कामाला येणार आहेत की कसं करायचं, काय करायचं आहे.